काही काळाने योगाने प्रत्येक माणसाला जर जन्माला आला त्याला मरण निश्चित, म्हणजे जन्माला येतानाच त्या ठिकाणी त्याचं मरण लिहिलेलं असतं. म्हणजे उपजेते नाशे नाशे जेते पुनर्विदिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम, म्हणजे ते यंत्र चालत असतं, परिभ्रमण करत असतं. जर एखादा मनुष्य जन्माला आलाय तर त्याचा मृत्यू हा निश्चित आहे, ठरलेला आहे. म्हणजे त्याचं आणि मृत्यू ठरताना सुद्धा त्याचा काल विधी नेम सर्व काही गोष्टी ठरलेल्या असतात. म्हणजे तो कुठं मरावा, कसा मरणार आहे, कधी मरणार आहे हे सुद्धा ठरलेलं असतं. जसं की गरुड देवता बर का, गरुड देव कोणते? भगवान श्री विष्णूंचे वाहन गरुड देव. त्यांच्या मातोश्री कोण? गरुड देवतांच्या मातोश्री त्या ठिकाणी आपल्या घरी होत्या आणि घरी त्यांचं वय झाल्यामुळे त्या आजारी पडले होत्या. मग आजारी पडल्यावर त्या ठिकाणी त्यांना कुठं फिरता येत नव्हतं. एके दिवशी देवांचा सोहळा भरतो. देव सगळे देवांची थोडक्यात पार्टी होती. मग त्या पार्टीला सर्व देवता येणार असतात. सर्व देवतांचे प्रत्येक देवता येणार असतात. मग त्यांची फॅमिली येणार असते. मग त्या ठिकाणी गरुड देवताला त्यांची मातोश्री म्हणतात की गरुडा मला सुद्धा येऊन दे रे, म्हणजे जेणेकरून मी तिथं आले तर मला तेवढंच देवांचं दर्शन तरी होऊन जाईल, सर्व देवांचं दर्शन होऊन जाईल. असं म्हटल्यावर गरुड देव म्हणतात अगं आहे तिथं फक्त तरुण देवतांनाच पार्टी आहे, म्हाताऱ्याला पार्टी नाही. म्हाताऱ्या माणसा हो आजी हो तुम्ही जाता का पार्टीला? कुठं हा जात असाल ना? नाही का? मग त्या ठिकाणी सांगितलं की तिथं म्हाताऱ्याला प्रवेश नाही. मग असं म्हटल्यावर ती आजी म्हणाली, ती चाबरीच होत्या थोड्या, आजी म्हणाल्या, गरुड देवताची आजी म्हणाली की मग मी गेट पाशी थांबते उभा. गेट पाशी मी तिथं बसले की प्रत्येक देवता त्या ठिकाणाहून आतमध्ये प्रवेश करताना आणि प्रवेश करताना मला त्यांचं दर्शन होईल. असं म्हटलं ठरल्याप्रमाणे गरुड देवता आपल्या आईला त्या गेट समोर जागा देतात आणि त्या ठिकाणी खुर्ची टाकून सावलीला बसवतात. सावलीला बसवल्यावर सगळे देवता आशीर्वाद देत देत आतमध्ये जात असतात. त्या ठिकाणी त्या दोन व्यक्ती त्या म्हातारीकडे बघून हसतात आणि आतमध्ये निघून जातात. म्हातारी घरी आल्यावर गरुडाला म्हणते अरे गरुडा त्या ठिकाणी सगळे देव मला आशीर्वाद देऊन गेले, सर्व देवांनी मला नमस्कार केला, परंतु दोन व्यक्ती असे होते ते दोन व्यक्ती माझ्याकडे बघून हसून गेले. हसून गेल्यावर थोड्याच दिवसात काही काळाने ते आई म्हणजे गरुडाची आई आजारी पडते. एकदम आजारी पडल्या त्यांना भेटण्यासाठी सर्व देवता येतात. आता देवता येणं भागच आहे, कारण की ते शेवटी कुणाचं वाहन आहे? भगवान श्री विष्णूचं वाहन आहे आणि त्यांच्या मातोश्री. मग त्यांना भेटण्यासाठी सर्व देवता येऊ लागले. मग त्या ठिकाणी मग यमराज आणि चित्रगुप्त हे दोघही आले आणि ते आल्यानंतर ते पुन्हा त्या मातोश्रींकडे बघून हसले आणि निघून गेले. मग शेवटी त्या ठिकाणी आतमध्ये गरुड देवता आल्यावर गरुड देवतेला त्यांच्या मातोश्री म्हणतात की अरे गरुडा मी तुला त्यावेळेस सांगितलं होतं ना, दोन व्यक्ती माझ्याकडे बघून हसून गेले, ते व्यक्ती आज पण आलते आणि आज पुन्हा ते माझ्याकडे त्यांनी पाहिलं आणि त्या ठिकाणी हसून गेले. मग त्या ठिकाणी मग ते दोन देव कोण होते हे गरुडाने तपास केल्यावर गरुडांना कळालं हे दुसरं तिसरं कोणी नसून कोण होते? साक्षात यमराज होते आणि चित्रगुप्त होते. हे दोघ जण त्या ठिकाणी आपल्या आईकडे बघून हसून गेले. मग त्या ठिकाणी गरुडाला समजून गेलं की आपल्या आईचा काळ शेवटी जवळ आलेला आहे. मग आता आपल्या आईला जाऊन तर द्यायचं नाही, आता करायचं काय? मग त्यावेळेस गरुडाने आपल्या आईला त्या ठिकाणी उचललं आणि हिमालयाच्या पार टोकाला एक गुहा होती, त्या गुफेमध्ये वारा सुद्धा देवाच्या म्हणजे गरुडाच्या परवानगीशिवाय आज जात नव्हता. त्या गुहेमध्ये आपल्या आईला नेऊन ठेवलं आणि गरुडाने सांगितलं आई जोपर्यंत तू ह्या गुहेत आहे तोपर्यंत तुला कोणीही मारणार नाही, तुला कोणीही असं म्हणून
गरुड देवता घरातून म्हणजे त्या गुहेतून बाहेर येईपर्यंत त्यांच्या आईला यमराजांनी नेले. यमराजांनी नेल्यानंतर गरुड देवता म्हणाले, तुम्ही मला माझ्या आईला इथून नेलं खरं, परंतु मला एक गोष्ट कळाली नाही. ज्या वेळेस माझी आई त्या ठिकाणी आपल्या ग्रुपमध्ये आली होती, त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये आली होती, त्यावेळेस तुम्ही तिच्याकडे बघून हसला होता. आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस माझी आई आजारी होती त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी येऊन हसला होता. त्याचं कारण काय? त्यावेळेस ते यमराज आणि चित्रगुप्त म्हणतात की अरे गरुडा, त्याचं कारण एकच होतं की या म्हातारीचं जीवन म्हणजे अंत या गुहेमध्ये लिहिला होता. आता ती शेवटी काय झाली, म्हातारी झाली. मग आम्हाला हा विचाराने हसू आलं की ह्या वयात हे म्हातारी ह्या एवढा डोंगर चढून, एवढा कैलास पर्वत चढून या गुहेत कधी यायची, तोपर्यंत ते अमरच व्हायची. म्हणजे त्या म्हातारीला अमरच झाल्याने होतं ना. जर म्हातारीचा देह जर त्या गुहेमध्ये गेला नसता, शरीर त्या गुहेमध्ये गेलं नसतं, तर त्या म्हातारीला मरण होतं का? नाही, अजरामर होती. मग असं म्हटल्यावर मग गरुडाच्या ध्यानात आलं की आपल्या आईचा मृत्यू कुठं होता? गुहेमध्ये होता. म्हणून ते असे